नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पी आर रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत टी पेपर 2चे काही महत्त्वपूर्ण 30 प्रश्न. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1. भाषा शिकवण्याचा मुख्य उद्देश कोणता असतो? म्हणजे जी भाषा असते, आपली जी लँग्वेज असते, त्याला शिकवण्याचा मुख्य उद्देश काय असतो? हेतू काय असतो? तर उत्तर काय आहे? ऑप्शन बी, संवाद साधणे. आपण भाषा कशासाठी शिकतो? ज्याच्याने आपल्याला ज्याच्याने आपल्याला संवाद साधता येतो. भाषा शिकण्याचा मुख्य हेतू कम्युनिकेशन आहे. फक्त ग्रामर शिकून उपयोगी नाही. तर भाषा हे आपल्याला परिपूर्ण शिकावं लागतं. फक्त ग्रामर शिकून त्याचा उपयोग नसतो. आपण ती भाषा का शिकतो? ज्याच्याने आपल्याला एकमेकांशी संवाद करता येईल किंवा कम्युनिकेशन एकदम प्रॉपर करता येईल आणि तो काय बोलतोय आपल्याला कळेल. म्हणून आपण भाषा शिकण्याचा मुख्य उद्देश काय असतो? संवाद साधणे. पुढचा प्रश्न, लँग्वेज ॲक्विजिशन म्हणजे काय असतं? लँग्वेज ॲक्विजिशन म्हणजे काय असतं? तर नैसर्गिक पद्धतीने भाषा आत्मसात करणे. नैसर्गिक पद्धतीने म्हणजे कसं? मुलं ऐकून बोलून लँग्वेज शिकतात. हे ॲक्विजिशन आणि नॅचरल लर्निंग असते. म्हणजे आपण बघतो लहानपणापासून आपण ज्या ठिकाणी मोठे झालो आहोत किंवा ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण राहतो, ज्या लोकांमध्ये राहतो, तिकडची भाषा आपण ऐकून स्वतःहून शिकायला लागतो. ते कंटिन्यू आपल्या कानावर पडत राहताना आपण कंटिन्यू शिकायला लागतो. मग ती भाषा आपल्याला यायला लागते. तर काय म्हणतात? लँग्वेज ॲक्विजिशन म्हणजे नैसर्गिक पद्धतीने भाषा आत्मसात करणे. पुढे पाहूया, सेकंड लँग्वेज म्हणजे काय असते? सेकंड लँग्वेज म्हणजे काय असते? तर काय? मातृभाषेनंतर शिकलेली भाषा होय. फॉर एक्झाम्पल, मातृभाषा आपली जशी काही मराठी असते, हिंदी असते, काही लोकांची गुजराती असते, काही लोकांची तमिळ असते, तेलुगू असते, ही झाली मातृभाषा. याच्या व्यतिरिक्त शिकलेली दुसरी भाषा म्हणजे सेकंड लँग्वेज. फॉर एक्झाम्पल, जर मला मराठी येत असेल तर दुसरी लँग्वेज कोणती असेल? माझी हिंदी. जर अजून तिसरी लँग्वेज कोणती असेल? इंग्लिश. म्हणजे आपली फर्स्ट भाषा सोडून जी दुसरी लँग्वेज शिकतो आपण त्याला म्हणतात सेकंड लँग्वेज. पुढचा प्रश्न, भाषा शिक्षणात लिसनिंग स्किल. लिसनिंग स्किल म्हणजे काय असतं? तर लिसनिंग स्किल म्हणजे काय असतं? ऐकणे. जे गोष्ट आपण ऐकतो. ऑप्शन आहे एकदम बरोबर. जे गोष्ट ऐकतो, फक्त ऐकणे नाही, समजून घेणं महत्त्वाचं आहे. ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे एखादी भाषा ऐकतो, तर आपण ती फक्त ऐकतो का? नाही. ती भाषा ऐकतो, त्याचा अर्थ समजतो, तेव्हा ती भाषा आपण शिकायला सुरुवात करतो किंवा तेव्हा भाषा आपल्याला ती कळते की कोणत्या भाषेमध्ये काय बोललं जातं. म्हणून काय असतं? भाषा शिक्षणात लिसनिंग स्किल म्हणजे काय असतं? ऐकणे. ग्रामर ट्रान्सलेशन मेथड. ग्रामर ट्रान्सलेशन मेथड म्हणजे मुख्य भर कशावर असतो? ग्रामरमध्ये सर्वात मुख्य भर कशावर असतं? तर भाषांतरवर. म्हणजे ग्रामर प्लस ट्रान्सलेशनवर फोकस असतो. स्पीकिंग कमी डेव्हलप होतो. म्हणजे ग्रामरवर जेव्हा आपण फोकस असतो त्याच्यावर आपण जे स्पीकिंग करतो, बोलतो, ते कसे डेव्हलप होत असतो. म्हणून ग्रामरवर पण भर दिला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण एखादं लँग्वेज बोलतो, त्यात प्रत्येक लँग्वेज एक ग्रामर असतो. एखादी वाक्य आपण बोलतोय तर ते प्रॉपर ग्रॅमॅटिकली पाहिजेत. मग त्याच्यावर भर दिला जातो. म्हणून भाषांतर गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, डायरेक्ट मेथड मध्ये कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले जातं? डायरेक्ट मेथडमध्ये कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले जातात? तर टार्गेट लँग्वेज असतात. जे टार्गेट लँग्वेज असतात, ऑप्शन सी एकदम बरोबर. टार्गेट लँग्वेज काय असतात? फक्त इंग्लिश वापरतात. नो मदर लँग्वेज. डायरेक्ट मेथड म्हणजे आपण जर एखादा इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असो तर तिथं काय असतात की इंग्लिश बोलावं लागतं डायरेक्ट मेथडमध्ये. आपण काय करतो? टार्गेट लँग्वेज वापरतो. म्हणजे डायरेक्ट इंग्लिश, जिथं जी भाषा असेल ती आपण वापरतो. बिलिंग्युअल मेथड. बिलिंग मेथड म्हणजे कोणत्या दोन भाषांचा वापर होतो? बिलिंग्युअल मेथडमध्ये दोन भाषेचा वापर होत असतो. कोणते? तर एक असतो इंग्लिश आणि दुसरा मदर टंग, दोन्ही वापरतात. म्हणजे उत्तर काय? ऑप्शन सी, दोन. बिलिंग्युअल मेथड म्हणजे दोन, इंग्लिश आणि एक मदर टंग. पुढचा प्रश्न, रीडिंग स्किल विकसित करण्यासाठी काय आवश्यक आहे? रीडिंग स्किल विकसित करण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण आहे तर शब्दसंग्रह, त्याला आपण म्हणतो व्हॉकॅब्युलरी. शब्दसंग्रहामुळे आपली जी डिक्शनरी असते, डिक्शनरीने आपलं काय होतं? व्हॉकॅब्युलरी स्ट्रॉंग असेल तर रीडिंग समजायला सोपं जातं. म्हणजे काही शब्दांचा अर्थ जर आपल्याला माहीत नसेल तर आपण ते वाक्य वाचून पण काही उपयोगी आहे, त्याचा अर्थच कळत नाही. म्हणून शब्दसंग्रह खूप महत्त्वाचा असतं. पुढचा प्रश्न, रायटिंग स्किल सर्वात महत्त्व म्हणजे काय? रायटिंग स्किल म्हणजे काय असते? रायटिंग स्किल म्हणजे काय असतं? तर मग रायटिंग म्हणजे काय? लिखणे. सोपं उत्तर आहे. रायटिंग म्हणजे काय? लिखणे म्हणजे लेखन. रायटिंग म्हणजे सेंटेन्स फॉर्मेशन प्लस ग्रामर प्लस आयडियाज येतात. म्हणजे रायटिंग स्किलने आपले सेंटेन्स प्रॉपर होतात, ग्रामर प्रॉपर असतो आणि आयडिया सुचतात. मग रायटिंग स्किल कशासाठी असतं? वाढवायचं असेल तर लेखन करावा लागतो. पुढचा प्रश्न, फोनिक मेथड कशाशी संबंधित आहे?
फोनिक मेथड कशाशी संबंधित आहे? तर उच्चार. कशाशी संबंधित आहे? उच्चार. आपण कसं एखादा शब्द म्हणजे कसा उच्चारतो, साऊंड शिकवताना रीडिंग इम्प्रूव्ह होतो. म्हणजे एखादा शब्द आपण कसं स्पष्ट आणि त्याचा कसा उच्चार करतो ते असते फोनिक मेथड. पुढचा प्रश्न, लँग्वेज स्किल किती प्रकारचे असतात? लँग्वेज स्किल किती प्रकारचे असतात? तर 4 प्रकारचे असतात. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग हे असतात लँग्वेज स्किलचे 4. हे IMP प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. पुढचा, खालीलपैकी रिसेप्टिव्ह स्किल कोणते असते? रिसेप्टिव्ह स्किल कोणते असते? तर सिंपल एकदम ऐकणे. रिसेप्टिव्ह स्किल कोणते असते? तर ऐकणे. हे काय असतं? रिसेप्टिव्ह स्किल असते. कसं राहतं? तर लिसनिंग आणि रीडिंग हे इनपुट स्किल आहेत. पुढचा प्रश्न, प्रोडक्टिव्ह स्किल मध्ये काय असतात? प्रोडक्टिव्ह स्किल मध्ये काय असतं? तर बोलणे. काय असतात? बोलणे. स्पीकिंग आणि रायटिंग हे आउटपुट स्किल्स आहेत. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, रेमेडियल टीचिंग म्हणजे काय असतं? रेमेडियल टीचिंग म्हणजे काय असतं? कमकुवत विद्यार्थ्यांना मदत करणे. रेमेडियल क्लासेस आपल्या स्कूलमध्ये बघितलं तर आपण रेमेडियल क्लासेस घेतो. रेमेडियल क्लासेस कशासाठी घेतो? जे पोरं ज्या विषयामध्ये कमजोर आहे त्यांची परत त्यांच्यावर जास्त लक्ष देणे किंवा ते सब्जेक्ट त्यांच्याकडे मजबूत करून घेणे, ते असतं रेमेडियल क्लासेस. पुढचा प्रश्न, एरर ॲनालिसिस म्हणजे काय असतं? एरर ॲनालिसिस म्हणजे काय? चुका शोधणे. स्टुडंटच्या चुका ओळखून सुधारणा करणे. म्हणजे एखादा स्टुडंट आहे, एखादा विद्यार्थी समजा एक चुका होत असतील तर आपण शिक्षक याचा म्हणून आपण त्याच्यामध्ये चुका काढतो आणि त्याच्या चुका कशा सुधारल्या जातील आपण काय करतो? ॲनालाइज करतो. तुला म्हणतात एरर ॲनालिसिस. प्रोनाउन्सिएशन म्हणजे काय असतं? प्रोनाउन्सिएशन म्हणजे काय असतं? प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार करणे. मराठीत काय म्हणतात? उच्चार. इंग्लिशमध्ये म्हणतात प्रोनाउन्सिएशन. म्हणजे चुकीचा उच्चार अर्थ बदलू शकतो. आपण एखादा उच्चार चुकीचा करत असेल तर त्याचा अर्थ बदलतो, पण तेच ठिकाणी आपण एखादा उच्चार बरोबर करत असेल तर त्याचा अर्थ बदलत नाही. पुढचं, व्हॉकॅब्युलरी म्हणजे काय? व्हॉकॅब्युलरी म्हणजे काय? तर शब्दसंग्रह. शब्दसंग्रह काय असतं? आपण बघतो की लहानपणापासून आपल्याला म्हटलं जातं का रे तुझं व्हॉकॅब्युलरी स्ट्रॉंग कर, शब्दसंग्रह स्ट्रॉंग कर, ज्यांनी आपल्याला हे कळतं की कोणत्या वाक्याला काय शब्द दिलेले आहे आणि व्हॉकॅब्युलरी स्ट्रॉंग असेल तर आपल्याला वाक्य पण बनवायला सोपं जातं. म्हणून व्हॉकॅब्युलरी म्हणजे काय? तर शब्दसंग्रह. पुढचा प्रश्न, लेसन प्लॅन का आवश्यक आहे? लेसन प्लॅन का आवश्यक असतो? कारण की टीचिंग सिस्टमॅटिक आणि इफेक्टिव्ह होतो. म्हणजे ऑप्शन बी, नियोजनासाठी. लेसन प्लॅन म्हणजे आपण काय प्लॅनिंग केलेलं आहे ते आपण नियोजन करतोय. समजा मी एक टीचर आहे आणि वर्षभरासाठी मला काय काय करायचं आहे, मी एक लेसन प्लॅन रेडी करतो की मला या दिवशी या करायचं, आज हे करायचं आहे. म्हणजे आपलं एक प्री प्लॅनिंग रेडी पाहिजे. त्याला म्हणतात लेसन प्लॅन. आवश्यक असतं नियोजन करण्यासाठी. पुढचा प्रश्न, टीचिंग एड म्हणजे काय असतं? टीचिंग एड म्हणजे काय असतं? तर हे असतं चार्ट्स, व्हिडिओज, PPT लर्निंग सोपं करतात. म्हणजे विद्यार्थ्यांची मदत करणारे साधन टीचिंग ॲड्स. त्याच्याने आपण चार्ट्सनुसार शिकवू शकतो विद्यार्थ्यांना. काही विद्यार्थ्यांना ओरली समजत नाही तर आपण त्यांना व्हिडिओच्या माध्यमाने शिकवू शकतो. नाही तर PPTच्या माध्यमाने शिकवू शकतो. म्हणजे मुलांना वेगवेगळ्या प्रकारे शिकवून त्यांना समजलं पाहिजे. तर आता टीचिंग ॲड्स. ब्लॅकबोर्ड कोणत्या प्रकारात येतो? ब्लॅकबोर्ड कोणत्या प्रकारात येतो? तर व्हिज्युअल ॲडमध्ये येतो. स्टुडंट पाहू शकतो. म्हणजे आपण ब्लॅकबोर्डवर लिहितो आणि मुलगा शिकत असतो. व्हिज्युअल म्हणजे बघण्याची क्षमता, तो बघून शिकतो ना, म्हणून व्हिज्युअल ॲड्स म्हणतात त्याला ब्लॅकबोर्डला. पुढचा प्रश्न, लँग्वेज लॅबचा उपयोग कशासाठी होतो? लँग्वेज लॅबचा उपयोग कशासाठी होतो? उच्चार सुधारण्यासाठी. ऑप्शन बी एकदम बरोबर. लँग्वेज लॅबचा उच्चार सुधारण्यासाठी वापर करतो. ऑडिओ टूल्स वापरून प्रोनाउन्सिएशन इम्प्रूव्ह करतात. म्हणजे जे ऑडिओ टूल्स असतात त्याचा वापर करतात आणि प्रोनाउन्सिएशन आपलं जे असतं प्रोनाउन्सिएशन ते इम्प्रूव्ह करतात. पुढचा प्रश्न, कम्युनिकेटिव्ह अप्रोच मध्ये मुख्य भर कशावर असतो? कम्युनिकेटिव्ह अप्रोच मध्ये मुख्य भर कशावर असतो? याचं उत्तर आहे संवाद. ऑप्शन बी एकदम बरोबर. फोकस, फ्लुएन्सी, कम्युनिकेशन. कम्युनिकेटिव्ह अप्रोच म्हणजे कम्युनिकेशन, तुमचा संवाद कसा आहे त्याच्यावर मुख्य भर दिला जातो. मोटिवेशनचा अर्थ काय असतो? मोटिवेशनचा अर्थ असतो तर प्रेरणा. का? स्टुडंटला शिकवण्यासाठी एन्करेज करणं. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या स्टुडंटला मोटिवेट करतो, प्रेरणा देतो, एन्करेज करतो, तर त्याच्यामध्ये एक म्हणतात ना एक मोटिवेशन जागृत होते, त्याच्यामध्ये प्रेरणा जागृत होते, त्या गोष्टीला करायची इच्छा जागृत होती. म्हणून मोटिवेशन आपल्याला गरजेचं असतो प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक व्यक्तीला. मग तो स्टुडंट असो, लहान मुलगा असो, मोठा व्यक्ती असो, प्रत्येकाला मोटिवेशनची गरज
असते, प्रेरणाची गरज असते. पुढचा प्रश्न, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे काय? ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे काय असतं? क्रियाद्वारे शिकवणे. ॲक्टिव्हिटी म्हणजे एखादी गोष्ट आपण ॲक्टिव्हिटी करून शिकवतो. फॉर एक्झाम्पल मॅथचा चॅप्टर आहे. मॅथच्या चॅप्टरमध्ये जर व्यक्तीला ओरली समजत नाहीये, शिकवून समजत नाही, तर आपण त्याला ॲक्टिव्हिटी समजवतो. फॉर एक्झाम्पल 2+2 4. आपण जर असं याच्यावर शिकवत नाही, पण आपण एक बॉक्स करू शकतो. त्याला 2दा उड्या मारायला लावायचं, परत प्लस ॲड करून 2दा उड्या मारायला लावायचं, त्याला ॲडिशन करायला सांगायचं. म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे व्यक्तीला क्रियाद्वारे शिकवणे. काही मुलांना लवकर कॅप्चर पॉवरिंग असं होत नाही, तर त्यांना ॲक्टिव्हिटली करतं. तर ॲक्टिव्हिटी बेस्ड आपण घेऊ शकतो. पुढचा प्रश्न, चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन म्हणजे काय असतं? चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन म्हणजे काय? विद्यार्थी केंद्रित करणं, म्हणजे स्टुडंटचा सेंटर असतो, स्टुडंट हा सेंटर असतो. चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन म्हणजे काय? स्टुडंट हा सेंटर असतो, आपला विद्यार्थी केंद्रित करणं. पुढचा प्रश्न, कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजे काय? कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजे काय? विद्यार्थी स्वतः ज्ञान तयार करतो. ऑप्शन बी, विद्यार्थी स्वतः ज्ञान तयार करतो. टीचर्स गाईड असतो आणि स्टुडंट ॲक्टिव्ह असतो. म्हणजे टीचर्स आपण विद्यार्थ्याला गाईड करतो, स्टुडंट ॲक्टिव्ह असतो आणि त्या प्रकारे तो शिकत असतो, म्हणून त्याला म्हणतात कन्स्ट्रक्टिव्ह. पुढचा प्रश्न, असेसमेंट म्हणजे काय असतं? असेसमेंट म्हणजे काय असतं? तर मूल्यमापन. काय असतं? मूल्यमापन. स्टुडंट किती शिकला हे बघणं. असेसमेंट म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो, आपण ते टेस्ट घेतो त्याची. म्हणजे तो फॉर 1 वीकमध्ये किती शिकवलं, वीकच्या एंडमध्ये आपण टेस्ट घेतो. तर त्याला किती समजलंय त्या गोष्टीपासून, तर तो शिकवलं किती समजलंय हे जाणून घेण्यासाठी असेसमेंट आपल्याला घ्यावा लागतो. पुढचा प्रश्न, फॉर्मेटिव्ह असेसमेंट कधी होते? फॉर्मेटिव्ह असेसमेंट कधी असते? तर शिकवताना. कंटिन्युअस इव्हॅल्युएशन इम्प्रूव्हमेंटसाठी हे फॉर्मेटिव्ह असेसमेंट करतात, शिकवताना. मुलगाला किती समजतंय, स्टुडंटला किती समजतंय हे बघावं लागतं. समेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय असतं? समेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय? अंतिम मूल्यमापन. अंतिम मूल्यमापन म्हणजे काय? एंड एक्झाम, फायनल रिझल्ट. अंतिम मूल्यमापन म्हणजे आपण वर्षभरात मुलगाला जे शिकवलेलं आहे त्याला किती लक्षात आहे आणि वर्षभरात तो किती शिकेल हे फायनल एक्झामवरून आपल्याला कळतं. शेवटचा प्रश्न मित्रांनो, इन्क्लुसिव्ह एज्युकेशन. इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे काय असतं? इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे काय? सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण. नॉर्मल प्लस डिसेबली सर्व एकत्र शिकतात. इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे जे मुलं अपाहिज आहे, जे मुलं हँडिकॅप आहे, जे चांगले मुलं पण आहे आणि हँडिकॅप मुलं पण आहे, ते सोबत शिकतात, त्याला म्हणतात इन्क्लुसिव्ह एज्युकेशन. तर मित्रांनो, आज आपण पाहिले 30 महत्त्वपूर्ण प्रश्न जे TET 2026 मध्ये येऊ शकतात, शक्यता जास्त आहे आणि पेपर 2 मध्ये विचारू शकता. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओला जर स्किप केला तर तुम्हाला एक्सप्लेनेशन करणार नाही प्रत्येक क्वेश्चनचा. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे, तर पटापट कंप्लीट करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.